मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी. पेन्शनधारक झाले खुश. जाणून घ्या तपशील या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी अशी आहे की देशभरातील सर्व पेन्शनधारकांसाठी दरवर्षी नोव्हेंबरमध्ये सरकारकडून जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते. 80 वर्षावरील पेन्शनधारक 1 ऑक्टोबरपासून जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात. पेन्शनधारक जिवंत आहे की नाही याची खात्री करण्यासाठी दरवर्षी जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते. पण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की अशा अनेक पेन्शनधारक आहेत जे वर्षभरात कधी आपले जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात. EPFOच्या वतीने सांगण्यात आले आहे की EPS 95 अंतर्गत सर्व पेन्शनधारकांना दरवर्षी जीवन प्रमाणपत्र किंवा डिजिटल प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. यापूर्वी सर्व पेन्शनधारकांना दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागत होते, पण आता पेन्शनधारक वर्षातून केव्हाही जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात. EPFOने ट्विट केले आहे की EPS 95 पेन्शनधारक कधीही जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात, जे त्यांच्या सबमिशनच्या तारखेपासून 1 वर्षासाठी वैध आहे. EPFOने EPS पेन्शनधारकांना त्यांचे डिजिटल जीवन प्रमाणपत्र त्यांच्या घराजवळ किंवा त्यांच्या दारात गोळा करण्याची सुविधाही उपलब्ध करून दिलेली आहे. तुम्ही प्रमाणपत्र कुठे सबमिट करू शकता तेही जाणून घ्या. मित्रांनो, आम्ही तुम्हाला सांगतो की EPFOच्या 135 प्रादेशिक कार्यालय आणि 117 जिल्हा कार्यालयांव्यतिरिक्त EPS पेन्शनधारक आता पेन्शन देणाऱ्या बँका, शाखा आणि जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये देखील डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात. डिजिटल लाईफ प्रमाणपत्र सुमारे 3.5 लाख CSC केंद्रामध्ये सादर केले जाऊ शकते. याशिवाय पेन्शनधारकांना उमंग ॲपचा देखील वापर करून डिजिटल लाईफ सर्टिफिकेट इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने पेन्शनधारकांसाठी घरोघरी डिजिटल जीवन प्रमाणपत्र सेवा सुरू केली आहे. EPS पेन्शनधारक आता नाममात्र रक्कम भरून घरोघरी DLC सेवेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन ठेवी करू शकतात. यासोबतच पोस्टमन पेन्शनधारकांकडे जाऊन पेन्शनधारकांच्या घरी DLC बनवण्याची प्रक्रिया पूर्ण करेल. मार्गदर्शक तत्वानुसार EPS पेन्शनधारक आता त्यांच्या सोयीनुसार वर्षाच्या कोणत्याही वेळी डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात. तर मित्रांनो, आणि हेही लक्षात ठेवा की डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सबमिट केल्याच्या तारखेपासून 1 वर्षासाठीच वैध असते. तर ही आनंदाची बातमी आपल्या पेन्शनधारक मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.